स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. श्री बाबा एक दिवस मशिदीत तर एक दिवस चावडीत झोपायचे. हा त्यांचा नेम त्यांच्या निर्वाणापर्यंत चालू होता. 10 डिसेंबर 1909 पासून भक्त मंडळी चावडीमध्येही त्यांची पूजा अर्चा करू लागली. श्री बाबा चावडीकडे निघण्यापूर्वी मशिदीत भक्तांची धावपळ असे. कोणी पालखी सजवीत तर कोणी श्यामकर्ण अश्वाला शृंगारण्यात मग्न असे. मशिदीचा परिसर दिवट्या दीपज्योतींनी उजळून निघे. भजनी मंडळी आधीच उपस्थित असत. सर्व मंडळी त्यांच्या सुश्राव्य भजनाचा आनंद घेत. निघण्याची तयारी पूर्ण झाली की तात्या पाटील श्री बाबांना न्यावयास येत. ते आल्याशिवाय बाबा गादीवरून उठत नसत. ते बाबांच्या अंगावर जरी काठी शेला घालत. बाबा गादीवरून उठले की सरपणाच्या मुळीला उजव्या पायाच्या अंगठ्याने स्पर्श करून ती जराशी सरकवीत. मग तेथे जळणारी दीपज्योत विझवून ते चावडीकडे निघत. श्री बाबा निघाले की भक्त मंडळी दिवट्या घेऊन मोठ्याने जय जयकार करीत. भजनाच्या तालासुरात पुढे निघत. पताका व गरुड ध्वज घेतलेले अन्य लोक त्यांना सामील होत. त्यावेळी बाबांच्या दोन्ही बाजूला 2 सवरधारी व मागे एक छत्रधारी असे. छत्र धरण्याचे काम बहुधा बापूसाहेब जोगच करायचे. तात्या व म्हाळसापती श्री बाबांच्या दोन्ही बाजूला उभे राहून त्यांचा हात धरून चालायचे. तेव्हा वेत्रधारी लोकांची गर्दी हटून मार्ग मोकळा करीत तर भालदार ललकारी देत. त्या प्रसंगी श्री बाबांचा श्यामकर्ण अश्व पायात चाळ बांधून आनंदाला नाचे. ते दृश्य फारच विलोभनीय दिसे. लोक जागोजागी गर्दी करून या सोहळ्याचा आनंद घेत. कोणी त्यांच्या मार्गावर पायघड्या घालीत तर कोणी पुष्पवृष्टी करीत. त्यावेळी श्री बाबांच्या मुखावर विलक्षण प्रसन्नता असे. ते उजवा हात वर करून अत्यंत प्रेमाने व वात्सल्याने आशीर्वाद देत त्यांच्याकडे कौतुकाने पाहत. अशा प्रकारे ही दिंडी वाजत गाजत बाबांच्या जय जयकारात चावडीमध्ये येई. तात्या पाटील त्यांच्यासाठी उत्तम आसन घालीत. त्यावर श्री बाबा अंगरखा घालून लोडाला टेकून बसत. त्यानंतर त्यांना सुवर्ण मुकुट वा मंदिल घालण्यात येई. नानासाहेब निमोणकर छत्र धरीत. दीपज्योतींच्या शांत प्रकाशात आसनावर विराजमान झालेले भक्तवत्सल श्री बाबांचे ते मनोहर ध्यान पाहून डोळे तृप्त होत. भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेत. श्री बाबांना चंदन वा गंध लावून पुष्पहार अर्पण करीत. बापूसाहेब जोग श्री बाबांची पूजा व आरती करीत. मग त्यांना विडा देत. माधवराव भरलेली चिलीम तात्यांकडे देत. ते झुरका मारून ती चांगली शिलगवून बाबांकडे देत. 1-2 झुरके मारल्यावर श्री बाबा ती चिलीम भक्ताकडे देत. मग ती संपेपर्यंत श्याम्या, तात्या, बाबा व भगत यांच्यामध्ये फिरत राहील. आरती संपल्यावर भक्त मंडळी श्री बाबांचा निरोप घेऊन आपापल्या घरी जात. सर्वात शेवटी बाबांसाठी चिलीम भरून तात्याही घरी जात. मग श्री बाबा आपल्या गाठोड्यातून धोतर जोड्या काढून जमिनीवर अंथरत आणि त्या शय्येवर निवांत विश्रांती घेत. चावडीतील हा सोहळा भावभक्तीने भारलेला असे. श्री बाबांच्या निर्वाणापर्यंत हे सर्व अव्याहत चालू होते. ज्या भक्तांना सोहळा पाहण्याचे भाग्य लाभले ते खरोखरच धन्यवाद. आज ते दिवस राहिले नाहीत, उरले आहेत फक्त आठवणी. पण त्या सोहळ्याचे वर्णन वाचून आपणही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत अशी अनुभूती येते. श्री बाबांचे कृपा वैभव म्हणतात ते हेच. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.